सार्थ एकवन्नाथी भागवत अध्याय 11 भाग 6. चकोर चंद्रामृत प्राशन करतात, त्याचप्रमाणे दुष्ट असतात ते साधूचा धिक्कार करतात आणि भक्तिवान असतात ते साधू समागमाने आत्मलाभ पावतात. 7व्या गुणाचा विस्तार सांगताना परोपकाराचे वर्णन केले. आता पुढच्या श्लोकात साधूच्या लक्षणातील आणखी 11 गुण श्रीकृष्ण सांगत आहे. शय्येवर आपल्याजवळ जी उर्वशी आली तरीसुद्धा ज्याचा कामविकार क्षुब्ध होत नाही, तोच रात्रंदिवस स्वानंदामध्ये रममान होता होता विषय वासनेला विसरला असे समजावे. भिकारी पालखीत बसला म्हणजे त्याला पूर्वीच्या वाहनांचे विस्मरण होते. त्याप्रमाणे हाही आत्मनंदाने तृप्त झालेला असल्यामुळे विषय वासना त्याला क्षुद्र वाटते आणि तिचा त्याला विसर पडतो. एखादी वस्तू प्राप्त होणे अशक्य असेल तर तिची इच्छा करावयाची, पण साधूंना कोणती वस्तू प्राप्त होत नाही असे संभवतच नाही. तो प्राप्त झालेल्या स्थितीतच मोठ्या आनंदाने आत्मानुभवाने शोभत असतो. सूर्य काजव्याला भेटायला गेला असता तो सूर्य काजव्याला पाहू शकत नाही व काजव्यालाही सूर्याची भेट घेता येत नाही. त्याप्रमाणे साधूंनाही दुर्लभता भेटावयाची नाही. अशा प्रकारे दोन्ही प्रकारांनी पाहिले असता त्याची विषयवासना सर्वस्वी नष्ट झालेली असते. ही जी साधूची निरीच्छता तोच खरोखर 8वा गुण होय. दक्षतेने मनाने नियमन केले असता बाहेंद्रियांना तेच नियमन आपोआप घडते. ज्याप्रमाणे लेकीला शिकवत असता सून अगदी थरथर कापू लागते. मुख्य सेनापती हातात सापडला की बाकीचे सैन्य युद्ध न करताच पराभव पावते. किंवा वृक्षाचे मूळच तोडले असता सर्व फांद्या तोडल्याप्रमाणे गतप्राण होतात. त्याप्रमाणे मनोवृत्तीचे जे नियमन तेच बाह्येंद्रियांचेही नियमन होय. अशा स्थितीमध्ये जे कर्म घडते ते निःसंशय निष्काम असेच असते. मन आत्मस्वरूपात जडले आणि बाह्येंद्रिये माझ्या भक्तीमध्ये तल्लीन झाली म्हणजे जी जी कर्मे घडतात ती ब्रह्मस्वरूपच होतात. किंवा बाहेंद्रियांचे संयमन केले असता मनोमय कर्मामध्येही परब्रह्म प्रकट होते. हे बाह्येंद्रियांचे नियमन आत्म्याच्या ठायी रममान होणारे पुरुषच जाणवतात. अशा प्रकारे बाहेंद्रियांचे नियमन करण्याचा गुण हीच साधूची दांतता म्हणजे निग्रह शक्ती समजावी. हाच खरोखर 9वा गुण. आता 10वा गुण ऐक. आकाश हे सर्वांनाच लागलेले असते, पण कोणत्याही भागाने ते कोणाला कठीण लागते असे होत नाही. त्याप्रमाणे साधूही सर्वांगांनी सर्वांना मृदूच लागतो. पिंजलेल्या कापसाचा गोळा कोणाचेच कपाळ फोडू शकत नाही. त्याप्रमाणे साधूचे अंतःकरण सर्वांनाच अत्यंत कोमल वाटते. हे पहा, ज्याप्रमाणे गंगेचे पाणी गाय आणि वाघ दोघांनाही सारखेच शांत करते, त्याप्रमाणे साधूही सर्वांना केवळ मृदू आणि गोड असाच असतो. यालाच साधूची अत्यंत मृदुलता असे नाव आहे. हे नीट लक्षात ठेव. ही 10व्या गुणाची योग्यता आहे. आता 11वे लक्षण ऐक. साधूंना जी पवित्रता प्राप्त होते ती खरोखर भगवद्जनामुळेच प्राप्त होते. व्रत, तप, ज्ञान, तीर्थ इत्यादिकांना जी पवित्रता आली आहे ती साधूंपासून प्राप्त झालेली आहे. परस्त्री आणि परधन यांना ज्याने मन मुळीच शिवत नाही त्यांच्याच स्मरणस्पर्शाची इच्छा गंगाधिक तीर्थे करतात. आपली स्त्री, आपले धन यांचा लोभ धरणे म्हणजेच अधोगतीला अवश्य जाणे होय. म्हणून स्त्रीची व धनाची इच्छा न धरणे हीच साधूंची पवित्रता होय. अशी पवित्रता असूनही तो व्रते, तपे, तीर्थे इत्यादिकांची निंदा करीत नाही. त्या व्रतादिकांचे यथाविधी आचरण करताना अत्यंत श्रेष्ठ वैदिक ब्राह्मणाप्रमाणे सदाचरण ठेवतो. मगराची मिठी पडली असता तो प्राणसंकट आले तरी तो ते सोडत नाही. सापडेल ते सर्वच गिळून टाकतो. त्याचप्रमाणे त्याची जीवब्रह्माशी मिठी पडलेली असते. तो ब्रह्मालाच पुढे करून तो आश्रमधर्मादी आपले कर्म उत्तमोत्तम रीतीने आचरून दाखवतो आणि त्या कर्मामध्ये त्याला सारा ब्रह्माचाच अनुभव येतो. तो कर्म करतो असे लोक म्हणतात, पण वस्तुतः तो ब्रह्मस्वरूपामध्येच वागत असतो. हे खरोखर ज्याचे तोच जाणतो. त्याचा अनुभव लोकांना येत नाही. कुंभार मडके करून ते चाकावरून उतरून घेतो तरी त्याचे चाक पूर्वीच्या गतीने फिरतच असते. त्याचप्रमाणे साधू पूर्वसंस्काराप्रमाणे आपली कर्मे करतो, पण तो वृत्तीशून्य असतो. हे साधूचे लक्षण फार थोर आहे.
ते ऐकायला सोपे परंतु अचरावयाला कठीण आहे. हे 11वे अतिपवित्र लक्षण होय. आता 12वे विचित्र लक्षण ऐक. कोणत्याही वस्तूचा संग्रह किंवा स्वीकार करायचा विचार मनाला शिवतही नाही अशी वृत्ती म्हणजेच साधूची अपरिग्रहता होय. देहाची किंवा घरादाराची सुद्धा संगती न धरणे याचेच नाव अकिंचितनता. स्फटिक काजळात ठेवला तरी तो काळा दिसतो. तांबड्या रंगावर जर ठेवला तर उत्तम लाल रंगाचा दिसतो. निळ्या रंगावर जर ठेवला तर तो निळ्या वर्णाचाच असल्याचा भास होतो, पण तो शुद्ध स्वरूपाने निराळाच असतो. तोच स्फटिक जास्वंदीच्या फुलावर ठेवून पाहिला असता तो तांबडा झालेला दिसतो, पण तो त्या फुलापासून अगदी अलिप्त राहिलेला असतो. त्या फुलाच्या रंगाने तो माखला असेही होत नाही. त्याप्रमाणे साधूही वस्तूंचा संग्रह करण्यामध्येच राहतो. तो संग्रहकर्ता आहे असेही वाटते, परंतु जागृती, स्वप्न, सुपुष्टी यातील कोणत्याही अवस्थेत तो संग्रहीपणाला स्पर्शही करत नाही. परीस सर्व धातूंना मिठी घालू लागला असता तो ज्या धातूला स्पर्श करतो त्या धातूचे खरोखर सोनेच करतो. तो सोन्या वाचून दुसऱ्या पदार्थाला मुळीच शिवत नाही. त्याप्रमाणे साधू जे जे माझे असे म्हणतो ते ते त्याला दुसरे असे वाटतच नाही. त्याला श्रीकृष्णानेच अंकित केल्यामुळे तो एक भावानेच महत्त्व वाढवत असतो. चैतन्य स्वरूपामध्ये मन जडले, सर्व विश्व चैतन्यमय भरलेले आहे असे वाटू लागले, परिग्रहाची आठवण नाहीशी झाली की अशा त्या स्थितीलाच अकिंचनपण असे नाव आहे. घरातील प्रपंच सोडून अरण्यात गेला आणि अरण्यातही श्रीचे चिंतन करू लागला तेव्हा तो त्यागच त्याला बाधक झाला व तो फिरून परिग्रहात पडला. आळी भिंतीवर चढत असते, पण ते तिचे चढावयाचे कष्ट व्यर्थ होत, कारण ती पूर्वपेक्षाही अधिक खोल पडून उताणी होते आणि अत्यंत दुःख भोगते. मग मुंगीचे मात्र तसे नाही. ती आळीला देऊन वृक्षावर जाते. त्याचप्रमाणे सत्संगतीने मूर्ख उद्धरू शकतात, पण ते मूर्ख उपायच करीत नाही. पाहावयास गेले तर मुंगी लहान व आळी थोर असते, तरी पण मुंगी आळीचा उद्धार करू शकते. त्याप्रमाणे अकिंचन पुरुष असतात तेही सर्वांचा उद्धार करतात. असो, मूर्खाची त्याग करण्याची जी पद्धती ती अत्यंत बाधकप्रमाणे त्रासदायक मात्र होते, कारण जोपर्यंत सत्संगती धरलेली नाही तोपर्यंत त्यागाची स्थिती कळतच नाही. मूर्ख हा प्रपंच सोडून वनाला गेला तरी तेथेही तो देहाच्या प्रपंचानेच पक्का अडकून राहतो, पण देहात असून त्याने देह मिथ्या करून सोडला तोच खरोखर अकिंचन झाला म्हणून समजावे. मूर्खाला त्याग करूनही तो बाधक झाला आणि साधू हा परिग्रहात असूनही मुक्त असतो. अंतर्बाह्य त्याग करूनच शुक आणि नारद हे तिन्ही लोकात अत्यंत पवित्र झाले, पण ते दोघे येऊन जनक राजाच्या पायी लागले, कारण जनक हा राज्य करीत असतानाही विदेही होता. प्रत्यक्ष मी सुद्धा त्याला मान देतो. साधूची महती आश्चर्यकारक आहे पहा. याचेच नाव मुख्यतः अकिंचनता हे होय. ती खरोखर मी तुला सांगितले हे 12वे लक्षण. आता अनिहा ऐक. अनिहा दीन झाली होती. ती ज्याच्याकडे जाई तो तिला दूर घालवून देत असे. तिला कोणी अर्धी घटकसुद्धा थारा देत नसे. अशा प्रकारे ती निराश्रित झाल्यामुळे चरफडत होती. निरीच्छता ही तिन्ही लोकांमध्ये हिंडता हिंडता तिला बसवायला तिळभरसुद्धा जागा तर मिळाली नाहीच, पण उलट इहा ही वैरीण तिच्या पाठीस लागून ती जेथे तिथे तिला मार देववीत असे. त्या अनिहेला कोणी दारातसुद्धा पाय ठेवू देत नसे. त्यामुळे ती बापडी अतिशय दीनवाणी होऊन घाय मोकलून रडू लागली आणि आपल्या परिस्थितीचे गाराणे सांगावयाला पुढे संतांपुढे आली. ते मूळचेच कृपाळू असल्यामुळे त्यांना तिची दया येऊन त्यांनी आपल्या हातांनी तिचे डोळे पुसले आणि आपल्या हिताकरता तिचा प्रतिपाळ केला. अशा रीतीने ती संतांच्या बळावर वाढली आणि पूर्वीचे वैर मनात आणून त्या इहेचा सूड उगवण्यासाठी संतांना त्याबद्दल उपाय विचारून ती तिला छळावयाला प्रवृत्त झाली. अहम आणि ममता या इहेच्या
मैत्रिणी. त्यांनी इहेला अनेक प्रकारच्या खेळांनी खेळवता खेळवता तिला कामाने आपल्या स्वाधीन करून घेतली व ती कामाची स्त्री झाली. कामाचा पाठिंबा मिळताच इच्छा ही फारच प्रबळ झाली आणि ती घरोघर व्यापून राहिली. तेव्हा तिचा सूड उगवण्यासाठी निरीक्षा झपाट्याने निघाली. तिने संतांपासून असंगपणाचे शस्त्र मागून घेतले आणि इच्छेचा घात करण्यासाठी ती आधी अहम आणि ममता या दोघांना मारावयास धावून गेली. तेव्हा ती दोघे भयानेच जिथल्या तिथेच ठार झाली. कारण निरीक्षा पाठीस लागताच अहम ममतेला म्हातारपण म्हणजे अंतकाळच प्राप्त झाला. ती दोघे लटालटा कापू लागली आणि घाव न लागताही त्यांनी तिथल्या तिथेच प्राण टाकला. अनिहेला डोळ्यांनी पाहताच काम हा 12 वाट्यांनी पळत सुटला. त्याच्या संकल्पाच्या शेवटच्या गोटांमध्ये हा म्हणता ठार केला. अशा प्रकारे काम हा रणांगणामध्ये पडताच क्रोधाधिक शूरवीर होतो तेही धारातीर्थी पतन पावले. अखेर इच्छेचा पाठीराखा कोणीच उरला नाही. कारण एकेकाला शोधून मारून टाकले. मिळून निरीक्षेच्या समोर उभा राहील असा वीर कोणीच शिल्लक राहिला नाही. तिने सर्वांना मारून अगदी चक्काचूर करून सोडला. त्याची क्रिया करावयालाही कोणी उरला नाही. कामाचा निपात होताच इच्छा ही खरोखर विधवा झाली. ती संतांना तोंड न दाखवताच खाली तोंड करून पळून गेली. म्हणून इच्छेच्या संगतीला जो लागला तो अधोगतीला गेला म्हणून समजावे आणि जो निरीक्षेचा अंकित झाला तो गोविंद्यालाही प्रिय झाला म्हणून समजावे. आता तू म्हणशील की अनिहाती कोण आणि इहेचे लक्षण कोणते? तर ज्याच्या योगाने त्यांचीही खूण अंतःकरणात पटेल असे सर्व सांगेल. काम्य कर्मादिकांच्या क्रियेचे जे जाळे तीच अत्यंत चपळ इहा म्हणून समजावे आणि अंतःकरणामध्ये अढळ असणारी जी तीच अनिहा होय. अंतःकरणामध्ये इच्छेचा गंधही उद्भवत नाही किंवा कर्माची कर्मावस्थाही उत्पन्न होत नाही. अणुमात्र देखील उद्विग्नता प्राप्त होत नाही. तीच खरोखर अनिहा होय. अशी निरीक्षता ज्याला प्राप्त होते त्याच्याजवळ देवही आज्ञाधारक होऊन राहतो. तीच निरीक्षता रात्रंदिवस जीवाभाव संतांची दासी होऊन राहते. ही अनिहा अत्यंत गौरवाने साधूंचे 13वे लक्षण होऊन राहिली आहे. आता 14वे लक्षण मितभोजन, तेही त्याच्या थोरवीसह वर्तमान श्रवण कर. जो जिव्हेच्या इच्छेला बाधला जात नाही, क्षुधेच्या तावडीत कधी सापडत नाही आणि आवडीनिवडीच्या भरीस न पडता जो भोजनाला तयार असतो, अन्नाची इच्छा प्राण करतो, जठराग्नी अन्नाला भक्षण करतो, तो दोघांना मीच येथे फक्त साक्षीदार मात्र आहे हे जाणून साऱ्या रसांचे सेवन करतो. जे जे काय भोजनाला येईल त्याचे दोष दृष्टीनेच नाहीसे करतो आणि त्याला अत्यंत पवित्र करून आत्मैक्यानेच त्याचे सेवन करतो. खाण्याजोगे पदार्थ कोणते हे जो पाहतच नाही किंवा मी एक खाणारा आहे याचीही ज्याला आठवण नसते, तो मितभोजी साधू प्रत्येक घास श्रीकृष्णाशी समरस झाला आहे असे मानून सारे जेवूनही न जेवलेला असा असतो. आहाराला अग्नी हा आधी आपल्यासारखा करतो आणि मग त्याचा अंगीकार करतो. त्याप्रमाणे साधू आधी द्वैताचे निवारण करून मग आहाराचा स्वीकार करतो. ह्याचेच नाव मितभोजन आणि हेच साधूच्या आहाराचे लक्षण होय. युक्तीशिवाय थोडे जेवावयाचे ते रोग्याचे पथ्य म्हणून समजावे. घासाघासाला जे अन्न ब्रह्मार्पण होत असेल त्याचेच नाव परिमित भोजन. उद्धवा, हे साधूचे 14वे लक्षण आहे, हे ध्यानात ठेव. मलिन पाण्याचे लोंढे आपल्यामध्ये मिळवून घेऊन अनेक नव्या समुद्राला मिळतात, पण तो तिळभरही गढूळ नाही. तो निर्मळ आणि निर्विकारच असतो. त्याचप्रमाणे कितीही उर्मी आल्या तरी ज्याच्या मनोधर्मात चलविचल होत नाही अशा संतांची पराक्रमी शांती त्याच्या आत्मशक्तीला प्रेरित करत असते. ज्याप्रमाणे नागवेलीची वेल आधाराशिवाय वृक्षावर चढत नाही, त्याप्रमाणे संतबळाच्या आधारानेच शांती वाढली आणि चित्स्वरूपाच्या मंडपावर चढली. दशदिशांना झाकून आकाशामध्ये अभ्रे भरून आली. ती आकाश हे त्या दोषांचे विकृत होत नाही, ते त्या अन्नाला शिवत नाही. थंड ऊन किंवा पावसाच्या धारा काही आकाशाच्या अंगाला लागत नाही. त्याप्रमाणे साधूंचे स्थैर्य अनेक द्वंद्वांचा सांभार प्राप्त झाला असतानाही निर्द्विजच असते.
त्याप्रमाणे उच्च नीच असा नाना प्रकारच्या अवस्था प्राप्त झाल्या किंवा मोहममता कितीही दाटून राहिल्या तरी ज्याच्या चित्ताचा क्षोभ म्हणून उत्पन्नच होत नाही त्याचेच नाव खरोखर आत्मशक्ती. संतांमुळे शांती थोर झाली आहे आणि शांतीमुळे संत पावन होतात हे परस्पर लक्षण हाच संतांचा 15वा गुण होय. जेथे मीपणाने आपल्या जन्माचे नावच नसते तेथेच आपल्या पूर्वजांचे मूळ घर होय. आपली अतिउत्तम मिरासही तीच. सेवेमध्ये ज्याचा मनोधर्म स्थिर होतो आणि माझा जन्मच झालेला नाही, मी मरण पाहिलेलेच नाही असे मुळातच मन स्थिरावलेले असते, त्या स्थितीला स्थिरता असे नाव दिले आहे. आपला जो आश्रम असेल तो 4ही आश्रमावरून उत्तम होय असे समजून तेथेच मनोधर्म स्थिर करून वर्णाश्रम चालवितो आणि 4ही वर्णामध्ये ज्याला पवित्रता आली आहे, ज्याच्यामुळे ब्राह्मणांना ब्राह्मणपणा आला आहे, अशा ब्रह्माच्या ठिकाणीच ज्याचे मन स्थिरावले त्याच त्याच्या स्थितीला स्थिरता हे नाव देता येईल. त्रिभुवनामध्ये स्थिरता ही अगदी मरावयास टेकली होती. तिला हाती धरणारा व तिचा प्रतिपाळ करणारा कोणीच दिसत नव्हता. तिला कोणी दाराशी उभी राहू देईना, मग पथ्यपाणी देणार कोण? सर्वांनी तिला उघड्यावर टाकून दिली. तेव्हा सज्जनांनी तिचा प्रतिपाळ केला. अशा रीतीने स्थिरता ही संतांच्या बळावर चांगली पुष्टी झाली. वर्णाश्रमादी नसतेच भेद नष्ट करून व आकारादी सर्व मातृकांचा भेद करून एकदम मोठी झाली आणि स्वस्वरूपामध्ये सायुज्यता मिळून ती स्थिरता तेथे स्थिर होऊन बसली. तेव्हा तिने सहजच त्या संतांना तेथे वाट मोकळी करून दिली. तेव्हा स्वस्वरूपाने स्वकर्म करणे, स्वस्वरूपाचेच वर्णाश्रम चालवणे व स्वस्वरूपाने स्वधर्म पाळणे याचेच नाव स्थिरतेचे स्वरूप. अशी जी आपल्या धर्मकर्मातील वागणूक तिचेच नाव उत्तम स्थिरता होय. आता मला शरण येणे हज 16वे लक्षण. ते एक नदी समुद्राला शरण आली तर ती त्याच्याशी एकरूप होऊन समुद्र स्वरूपच झाली असे होते. त्याप्रमाणे जी वृत्ती मला शरण आली ती मत्स्य स्वरूपच झाली असे समजावे. मीठ पाण्याला शरण आले की तात्काळ त्याचे पाणीच झाले असे होते. त्याप्रमाणे मला जे अनन्य भावाने शरण येतो तो मीच होऊन राहतो हे लक्षात ठेव. मला शरण येऊन जो मानसन्मानाची किंवा कीर्तीची इच्छा करतो तो गुळातला खडा केवळ गुळदगडच म्हणून समजावा. गुळाने जो दगड माखलेला असतो तो पहिला असता वरून वरून गोड दिसतो, पण शेवटी शिजवताना त्याचे खरे स्वरूप असे कळते की तो कठीण असल्यामुळे अत्यंत जड आहे. त्याप्रमाणे तो वरवर माझे भजन दाखवतो आणि मनात विषयाचा अभिलाष धरतो. तो काही मला अनन्य भावाने शरण आलेला नव्हे. त्याला लोभाचा मोठा कलंक लागलेला असतो. एखादी कन्या सर्व अंगांनी सुंदर व सुरेख आहे, परंतु तिच्या नाकावर मात्र पांढरा कोडाचा डाग असेल तर तिला जसा कोणी सुज्ञ मनुष्यच वरणार नाही. त्याचप्रमाणे माझ्या भजनामध्ये विषयलोभ हा दोष आहे हे लक्षात ठेव. किंवा विधवेने काजळ कुंकू लावले तर जग हे तिला पाहताच थुंकू लागते. किंवा ज्याप्रमाणे ओकलेली ओक अतिनिंद समजतात त्याचप्रमाणे विषयांचा अभिलाषही अत्यंत निंदा आहे. त्रैलोक्याच्या साम्राज्य वैभवाचा तिरस्कार करून जो मला शरण येतो तो ऐकत्वाने मीच आहे असे समज. मग त्याला मानापमान कशाचा? याचे नाव मला शरण येणे. उद्धवा, हे सर्व 17वे लक्षण होय हे लक्षात ठेव. आता जो मनन गुण आहे तो ऐक. वेदशास्त्राचे निरूपण व गुरुवाक्याचे निरूपण ऐकले असता किंवा अद्वैत्याचे श्रवण केले असता त्या सर्वांचा युक्तीने साधक बाधक प्रमाणांनी आपल्याला मनाशी वारंवार विचार करणे त्याचे नाव मनन गुण. अग्नी आणि कापूर यांची भेट झाली असता तो कापूर खरोखर अग्निरूपच होतो. त्याचप्रमाणे माझ्या स्वरूपामध्ये मन ठेवले असता ते मनच चित्स्वरूप होऊन जाते. ज्याप्रमाणे पाण्यात उत्पन्न झालेले मीठ पाण्याशी मिळाले असता ते पाणीरूपच होऊन जाते, त्याप्रमाणे मन हे चित्स्वरूपाचेच अंशभूत असते. ते मननाच्या योगाने चित्स्वरूप होऊन गेले असे होते. मनाच्याच सामर्थ्याने मन जेथपर्यंत जाऊ लागते तेथपर्यंत त्याच्याबरोबर मीच असतो. किंवा ते न जाता स्थिर राहिले तर ते तेथेही मीच असतो. दिवा जिकडे जाऊन बसेल तिकडे त्याला प्रकाश असतोच. किंवा तो कोठेही न जाता जागच्या जागी बसला तरी तेथेही प्रकाश असतोच. ज्याप्रमाणे माझे मनन करताना मन मद्रूपच झाले म्हणजे मग ते कुठेही गेले
किंवा गेले नाही तरी त्याची मद्रूपता मोडत नाही. अशा प्रकारे माझे जे केवळ शुद्ध स्वरूपच आहे तेथे त्याचे मन चित्स्वरूपाने स्थिर होऊन ध्रुवाप्रमाणे अढळ राहिले त्याला मननशील असे म्हणतात. मुनी, हा शब्दांचा अर्थ मननशीलता असाच आहे हे लक्षात ठेव. हेच 18वे लक्षण. त्याचे हे निरूपण तुला सांगितले. पुढच्या श्लोकामध्ये 10 लक्षणांचे अत्यंत गोड निरूपण आहे. ते ऐकण्याकरता उद्धव हा सावधानतेने सर्वांगाचे कान करूनच बसला. जोपर्यंत मन वृत्तीशून्य होत नाही तोपर्यंत चाणाक्ष मनुष्य त्यावर विश्वास ठेवीत नाही. वृत्तीच्या रूपाने मन आपल्याला ठकविल म्हणून तो आत्मज्ञानाने सावध असतो. अहो, दुर्वासासारखा ज्ञानी असूनही त्याला मन क्षणोक्षणी राग आणते. त्या रागाच्या भरामध्ये गुणागुणांचा विचार न करता तोही भयंकर शाप द्यावयाला धावला. दुर्गदा ही मत्स्याच्या पोटी जन्माला आली पण तिच्यासाठी पाराशर फसला. नारदाने डोळ्यांनी नुसती मौज पाहिली पण तेवढ्याकरता गंगातीरी त्याला नारदी करून सोडले. सर्व सृष्टीचा जो आजोबा ब्रह्मदेव तोही आपली सुंदर कन्या पाहून मन विकृत झाल्यामुळे तिचा उपभोग घेण्यास तयार झाला आणि सरस्वतीच्या मागोमाग धावत सुटला. या मनासारखे लबाड या जगामध्ये आणखी कोणी नाही. ते नाना प्रकारचा छळ करून वर्मे काढून ज्ञाते लोकांना सुद्धा नाडते. साधू मात्र त्या मनाचे मारक असतात. आता कदाचित असे म्हणाल की मनाशिवायच जर भोग घडतो तर मग वृत्तीला तरी शोभ का चढतो. पण असे भाषण करतात ते ज्ञानी असले तरी मूर्ख होत. साधूंना असे म्हणणे आवडत नाही. वृत्ती ही सद्गुणाचा आश्रय करून सूक्ष्म रूपाने असते. ती मनाला क्षुब्ध करून मी मुक्त अशी समजूत करून देऊन विषयी करून सोडते. मुक्त झालो असा अभिमान बळगावयाचा आणि विषयात आसक्ती ठेवावयाची हेच मनक्षोभाने प्राप्त होते. म्हणून वृत्ती असेपर्यंत साधूंना मुक्ती ही मुळीच मान्य नाही. मन हे मोठे नाटक बनवणारे आहे. तेच मुक्त झालो अशा कल्पनेने अभिमान बाळगते. म्हणून त्याचा नाश करण्याकरता साधू हे आत्मज्ञानाने सावध असतात. कृष्ण सर्पाचे तोंड हातात धरले असता हात जर ढिला सोडला तर तो तात्काळ खाऊनच टाकतो. याकरता तो मरेपर्यंत त्याचे तोंड आवळलेच पाहिजे. त्याचप्रमाणे साधू मनाचे निर्दाळन करतात. मनाचे निर्दाळन करावे अशा करता जी सावधानता सांगितली आहे तेच हे साधूंचे लक्षण होय. हा खरोखर 19वा गुण. आता 20वा गुण ऐक. पर्जन्य कालात पाण्याने तुडुंब भरलेल्या नद्या समुद्रात शिरल्या तरी समुद्र आढततेने फुगत नाही किंवा उन्हाळ्यात त्या नद्या तशा तुडुंब भरून आल्या नाहीत तरी त्या रागाने समुद्र आटून जात नाही. त्याप्रमाणे द्रव्याची रेलचेल झाली तरी साधूचे मन उल्हास पावत नाही किंवा सर्वस्व जाऊन तो जो निर्धर झाला तरी दीन व्हावे असे जाणत नाही. रात्र आणि दिवस ही आली किंवा गेली तरी सूर्याच्या प्रकाशात काहीही पालट होत नाही. त्याप्रमाणे निरनिराळ्या स्थिती आल्या किंवा गेल्या तरी साधूचा गंभीरपणा क्षुब्ध होत नाही. विजेचे लोळ कडकडून उठले तरी आकाश काही डगमगत नाही. त्याचप्रमाणे कितीही विकारांच्या उसळ्या आल्या तरी त्यामध्ये अढळ असणे याचेच नाव गांभीर्य. संतांची गंभीरता म्हणतात तीच खरोखर जीवाला आणि शिवाला विश्रांती आहे. ही संतांची 20वी अवस्था होय. आता धैर्याचे स्वरूप आहे. जो आपल्या धैर्याने मन, बाह्यादी इंद्रिये व प्राण यांना आपणच आवरून धरून नित्य आत्मसम्मुख करतो आणि त्यांना तेथून परत जाऊ देत नाही किंवा स्वयंवरामध्ये प्रबळ शत्रूला जिंकून पराक्रमाने नवरीला आणल्यानंतर तो तिला दुसऱ्याकडे जाऊ देत नाही, त्याप्रमाणे साधूही आपल्या वृत्तीपासून धैर्य सुटू देत नाही. जाळ्यात धरलेल्या मृगाला पारधी जसा पुन्हा त्या वनाकडे जाऊ देत नाही त्याप्रमाणे साधूही धैर्याने मनाला आवरून धरून
त्याला देहाकडे येऊ देत नाही. देहाला अनेक प्रकारची सुखे प्राप्त झाली किंवा त्याला हत्तीच्या मस्तकावर बसवले इतके जरी खरोखर सुख मिळाले तरी तो मनाला देहाभिमान धरू देत नाही किंवा प्रलय काळच्या कडकडाटाने पंचमहाभूतांची गडबड उडाली असतानाही तो जगजेठी धैर्याने मनाला देहाची भेटच होऊ देत नाही, तर त्या काळाच्या जबरदस्त तडाख्यात त्याने वृत्ती परब्रह्माच्या वाटेकडे निश्चयाने लावून चित स्वरूपाच्या पेठेत तिला विकलेले असते. तेथे त्याला लागलाच स्वानंद रूपी उत्तम ग्राहक भेटला. तेव्हा त्याने जीवासह मन, बुद्धी, प्राण इत्यादी विवेक त्याच्या पदरात घालून त्याच्या मोबदल्यामध्ये स्वानंद घेतला. याचेच नाव धैर्य. हा साधूचा 21वा गुण होय. आता षड्विकार कसे जिंकले जातात तेही लक्षण आहे. तो साधू स्वानंदाने तृप्त झालेला असतो म्हणून त्याला भूक लागत नाही. जगाच्या जीवनाने तो संतुष्ट झालेला असतो म्हणून तो ताणही निखालस विसरून गेलेला असतो. आत्मसुखाचा उपभोग घेता श्लोक आणि दुःख विसरून गेला. चित स्वरूपाच्या ज्ञानाने संशयरहित झालेला असल्यामुळे मोहही त्याच्या समोर येत नाही. तो जागृती, स्वप्न आणि सुपुष्टी या तिन्ही अवस्थांच्या बाहेर आत्मज्ञानाच्या ओवरीत राहत असतो. तेथे जरी म्हातारी जखड झालेली उग्र जरा आली तरी तीच थरथरा कापत पळून जाते. त्याचे कार्य व कारण हे दोन्ही मिथ्या झालेली असतात. देहापणाने देहांचे भानही त्याला राहत नाही. त्यामुळे मरणालाच मरण येते, कारण त्याने काळालाही गिळून टाकलेले असते. अरे, याप्रमाणे हे षड्विकार अनायासेच जिंकून टाकून साधू लोक खुशाल या जगात राहतात. हे त्यांचे 22वे लक्षण होय. आपला स्वामी त्याला सर्व प्राणीमात्रांमध्ये दिसत असतो. तेव्हा मानाची इच्छा कोणालाच करावयाची म्हणून खरोखर मानाभिमान सोडून अतिशय नम्र वृत्तीने वागणे चालू असते. आधी देहामध्ये अभिमान धरावा, तेव्हा मग मोठ्या सन्मानाची इच्छा करता येते असा नियम आहे. पण येथे देहाचे भानच मुळी खुंटलेले असते. तेव्हा अर्थातच मानही रसातळालाच जातात. याचेच नाव अमानिता. हे साधूचे 23वे लक्षण. आता साधू हा सन्मान देणारा कसा असतो तेही आहे. तो ब्रह्मदेवापासून तो माशीपर्यंत सर्वांना शिरसावंद्य मानतो. त्याची चराचरामध्ये सर्वत्र एकनिष्ठता असते. ब्रह्मस्वरूपाशिवाय दुसरी बुद्धीच तो जाणत नाही. सर्व प्राणीमात्रांमध्ये तो ब्रह्मरूप पाहतो आणि म्हणून सर्वांपुढेच तो आनंदाने लोटांगण घालतो. देव, मनुष्य किंवा गाढव हा भेदाभेद मनात आणतच नाही. सर्वांनाच तो मोठ्या संतोषाने वंदन करतो. मोठ्या कौशल्याने निरनिराळे अलंकार घडवलेले असले तरी सोन्याच्या सोनेपणामध्ये काही कमतरता येत नाही. त्याचप्रमाणे नावाच्या किंवा रूपाच्या निरनिराळ्या प्रकाशाने आपल्या मनामध्ये बदल करावा हे तो जाणतच नाही. साखरेची निंबोणी केली तर तीत काही कडूपणा येत नाही. त्याप्रमाणे जरी डुकरासारखी कनिष्ठ जात असली तरी तिच्यातील ब्रह्मस्वरूप काही नाहीसे होत नाही. समुद्रामध्ये जरी नाना प्रकारचे अक्राळ विक्राळ अत्यंत कल्लोळ उसळले तरी त्याच्यामध्ये शुद्ध पाणीच असते. त्याप्रमाणे कोणताही प्राणी घेतला तरी त्यात ब्रह्मस्वरूपच भरलेले आहे. अशा समजुतीने साधू हा सर्व प्राणीमात्रांना सन्मानच देणारा असतो. हेच त्याचे 24वे लक्षण होय. आता त्याची परबोधकता म्हणजे दुसऱ्याचा बोध करण्याचे सामर्थ्य कसे असते ते ऐक. ज्याचा जसा भाव आहे, जशी श्रद्धा आहे, त्याला तसाच उपदेश करण्याचे साधूला माहीतच असते. ज्ञानप्राप्ती होऊनही ज्याची बुद्धी तिकडे वळणार नाही त्याला तो स्वरूपावरील श्रद्धेचा उपदेश करतो. कोणी ज्ञान प्राप्त झाल्यावर वेडाच बनला आणि त्याच्या अंतःकरणामध्ये त्या ज्ञानाचा अव्यवस्थित ठसा उमटला तर सच्छिप्याची वास्तविक स्थिती त्याला समजत नाहीशी होते. अर्थातच असा गुरु उपदेश करण्याला पात्र नसतो. कोणी ज्ञानाच्या अर्थानेच अंतःकरण भरून गेल्यामुळे विस्मयाने तटस्थ होऊन राहिला आणि लाकडासारखा किंवा ढेकळ्यासारखा पडून राहिला तर अशा गुरुला उपदेशाचे कामच राहत नाही. कोणाला ज्ञानप्राप्ती झाल्यावर अतिशय कृपणच होते. तो जीव गेला तरी बोलतच नाही. भीतीने मौनच धरतो.
एकही शब्द कधी बोलत नाही. एकदा मनुष्य लाखो रुपये द्रव्य मिळाले असता ते जमिनीत पुरून त्याच्यावर दगड ठेवतो. ज्ञान दिले तर संपत्ती फुकट जाईल असे समजून तो त्या संपत्तीला जमिनीचीच सोबती करून ठेवतो. त्याप्रमाणे मोठ्या कष्टाने आत्मज्ञान संपादन करून ते सत्प्राप्ती ज्ञानच करीत नाही. हे ज्ञानाच्या कृपणपणाचे लक्षण आहे. अर्थात फसवेगिरी ती हीच. कोणी ज्ञान प्राप्त करून ते सांगावयालाही जातो, पण त्या उपदेशाने शिष्याला काहीच समजत नाही, तर त्या गुरुचे ज्ञान निसत्व झाले असे समजावे. चांगल्या शेतात सुद्धा त्याला मोड यावयाचे नाहीत. कोणी आमची दीक्षा व अनुभव फार गहन आहेत असे म्हणून मोठमोठे श्रीमान लोक शिष्य करण्याची स्वतः परिपूर्ण खटपट करीत असतात. अशा रीतीने ते ज्ञानाचा विक्राच मांडतात. शिष्याचे मन जिकडून आपल्याकडे ओढेल तेथेच त्याला निरूपण सांगावयाचे. अशा द्रव्यलोभानेच सर्व उपदेश केला म्हणजे त्या धनलोभानेच ज्ञान निस्सत्व होऊन जाते. धान्याने भरलेल्या पेवात पाणी शिरले म्हणजे मग त्यातील धान्य काही पेरावयाला उपयोगी पडत नाही. त्याप्रमाणे ज्ञानात